नमस्कार मित्रांनो, मी सोनू पुन्हा एकदा तुमचं सोनू चिकेमध्ये स्वागत करतो। मित्रांनो, आज आपण बनवणार आहोत एकदम सोपा असा नाश्त्याचा प्रकार म्हणजे सुशिला। रोजच्या रटाळवाण्या नाश्त्यामधून काहीतरी नवीन आणि सोपा असा पदार्थ। मित्रांनो, चला मग बघूया त्यासाठी लागणारं साहित्य व कृती। सर्वात आधी आपण मुरमुऱ्यांना व्यवस्थित पाण्यामध्ये धुवून त्यांना असं पिळून घेऊया, जेणेकरून त्यातलं सर्व पाणी निघून जाईल। सर्वात आधी आपण ॲड करूया थोडंसं तेल। लवकरच आपलं तेल इथे गरम होईल। मित्रांनो, जसं आपलं तेल गरम झालं, सर्वात आधी त्यामध्ये आपण टाकणार आहोत मोहरी। मोहरी आपली गरम झालेली आहे। त्याचबरोबर आपण त्यामध्ये ॲड करूया थोडेसे जिरे, त्यामध्ये ॲड केले आपण इथे कढीपत्ता, शेंगदाणे, डाळव, लगेचच हिंग, हिरवी मिरची, आता आपण ॲड करूया बारीक चिरलेला कांदा। यामध्ये आपण ॲड करूया थोडीशी हळद, त्याबरोबरच बारीक चिरलेले 2 छोटे टमाटे। आणि आता आपण यामध्ये ॲड करूया आपले भिजवलेले मुरमुरे। त्याचबरोबर चवीनुसार मीठ आणि थोडीशी कोथिंबीर। मित्रांनो, बघू शकता तुम्ही किती छान असा रंग आलेला आहे आणि एकदम सोपी, पटपट होणारी रेसिपी म्हणजे सुशिला इथे बनवून आपली रेडी झाली आहे। मित्रांनो, आपण आता याला सर्व करूया आणि टेस्ट करूया। अशा प्रकारे आपली सुशिला बनवून इथे रेडी झालेली आहे। मित्रांनो, रोज रोज तोच पोहे, उपमा या प्रकारचा नाश्ता तुम्ही खाऊन बोर झालेले असाल तर अशा प्रकारचा नाश्ता तुम्ही ट्राय करू शकता। एकदम सोपी रेसिपी आहे आणि झटपट होणारीही आहे। अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। धन्यवाद।